साधारण 400 वर्षांपूर्वी काही लोक अमेरिकेत नवीन ठिकाणी राहायला गेले. नवीन जमीन, नवीन हवामान आणि जगणं फार कठीण होतं. तेव्हा तिथल्या आदिवासी लोकांनी त्यांना साथ दिली. पीक कधी पेरायचं, कसं वाढवायचं, कसं जगायचं सगळं शिकवलं आणि पहिल्यांदा त्यांचं पीक आलं. जेव्हा ते सगळे एकत्र बसले, जेवले आणि म्हणाले, आज आपण देवाचे आणि एकमेकांचे आभार मानूया. यातून थँक्स गिव्हिंग सुरू झालं. आजही अमेरिकेत लोक लांबवरून घरी परततात, कुटुंबासोबत बसतात, जेवतात आणि आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी थँक्यू म्हणतात. आता गंमत बघा, आपण भारतात ख्रिसमस तर अगदी मोठ्या प्रमाणात साजरा करतो. सजावट, ट्री, गिफ्ट्स, स्टार सगळं. ख्रिसमस हा भारताचा सण नाही आहे हे माहीत असूनही तो एवढा मोठा कसा काय झाला? पहिलं कारण ब्रिटिशांचा जुना प्रभाव, इंग्रजी शाळा, चर्च, मिशनरी, त्यामुळे तो सण आपल्या जवळ आला. दुसरं शहरातली वाईब, मॉलचे लाईट्स, कॅफेची सजावट, पार्टीज, गाणी, लोक वाईब सेलिब्रेट करतात. तिसरं शाळांमधला सॅन्टा, ट्री, ड्रामा, मुलांना सवय लागली आणि घरातही तो उत्साह पसरला. आपला भारत असा आहे ना, इतरांचे सणही स्वतःचे समजून साजरे करणारा. मग एक प्रश्न येतो, ख्रिसमस आपण ॲडॉप्ट केला, मग आभार मानण्याचा असा सुंदर सण आपण का नाही ॲडॉप्ट केला? कारण माहिती आहे, कारण की त्यामध्ये लाईट्स नाही आहे, सॅन्टा नाही आहे, गिफ्ट्स नाही आहे. म्हणून कृतज्ञता ही कधीच परदेशी नसते. ज्याकडे आहे त्याची कदर करणं हा सणांचा भाग नाही आहे, हा मानाचा भाग आहे. थँक्स गिव्हिंग शिकवतं तेच. तुझ्याकडं काय आहे त्यासाठी थँक्यू म्हणा.